श्रावण जगन्नाथ पाटील, मुक्काम कोले, तालुका कल्याण. कोले गावात मी राहणार आहे. स्थानिक माणूस आहे, शेतकरी आहे आणि माझी जमीन निलजा हद्दीमध्ये आहे. ती 57 गुंठे आमच्या आजोबांनी जमीन घेतली होती. 1942 सालला घेतली होती. 176(5)ब. त्यातून आमची जमीन आमचे आजोबांचे मुलं 3 जगन्नाथ गोपाल, सुखदेव गोपाल, बाळराम गोपाल पाटील आणि समजा याची एकाला जमीन विकायची होती. फक्त 57 गुंठे जमीन आमची होती. 57 गुंठ्यामधून आम्हाला फक्त 17 गुंठे विकायचे असं ठरला गेला आणि 17 गुंठ्याऐवजी जमीन माझे या एजंट लोकांनी, दलाल लोकांनी माझी खोटी शाही मारून त्याही 17 गुंठ्याच्या ऐवजी माझे 57 गुंठ्याची डॉक्युमेंट तयार केला. डोंबिवलीला तर्टे ऑफिसला. तिथून काही कागदावर, कोवड्या कागदावर शाया घेतल्या गेल्या होत्या. त्या माझ्या नाकालच घेतल्या आणि त्याही 8856चा कल्याणच्या रजिस्टरला त्यांनी मारून माझे उतावरून सातबाराच्या उतावरून नाव कमी केला आणि मला काही पैसे न देता जगन्नाथ गोपाल पाटील, त्याचा मी मुलगा आहे. बाळराम गोपालच्या मुलाला पैसे सगळं दिलं. सुखदेव गोपालच्या मुलांना पैसे दिलेले नाही. सुखदेव गोपालचा मुलगा एक अपंग आहे, त्याला सुद्धा पैसे दिलेले नाही. आणि सुखदेव गोपालच्या मुलींना फक्त त्यांना फसवून त्यांना 2-2 लाख रुपये दिले. 2-2 लाख रुपये दिले. आमच्या आत्या त्यांना सांगितलं श्रावण जगन्नाथ पाटील यांनी पैसे घेतलेत, भरपूर पैसे घेतलेत, तुम्ही पैसे घ्या. ते त्यांनी ते याच्यामध्ये पैसे घेऊन घेतल्या आणि त्याच्या डोक्यावर हात मारतात. बाबा तुम्हाला पैसे नाही मिळले, आम्हाला कशाला पैसे पाहिजे होते? तुम्ही भूमिपुत्र, तुम्ही वंशधार, आमच्या आजोबांचा वडिलांचं नाव चालवणार होते असे आमच्या आत्या म्हणायला लागल्या. तुम्हाला पैसे मिळायला पाहिजे होते, मला 1 रुपया सुद्धा न मिळता आणि माझ्या सातबारा उतारावर नाव कमी केलेलं आहे आणि कमी केला. आणि मला जर त्यांच्याकडे पैसे मागायला गेल्यावर एकदा कुत्र्याला काही अंगावर येतात ते बिल्डर लोक. त्याच्यात मला काही ताकद नसल्यामुळे मला नाईलाज झालेला आहे. दलाल लोक, आमदारांची पिपलेश्वरला मीटिंग झाली. माझे आमदार रमेश रतन पाटील यांनी सांगितलं तुझं काम मी करणार आहे, तू काही टेन्शन घेऊ नको, तू ये. पण माझ्या घरापासून रमेश पाटलाच्या घरी जायला मी फक्त 2 मिनिटांत जाणार, पण 1 दिवस सुद्धा भेटत नाही. अंगणात गेल्यावर रमेश पाटील घरात नाही. पण त्याचा भाऊ, त्याला सांगितलं त्याचा भाऊ रमेश पाटील कोणता पार्टी? आमदार रमेश रतन पाटील. पार्टी काँग्रेस. त्या पहिले मनसेमध्ये होतं ते टायमाला, नंतर ते भाजपमध्ये गेले. आता कालच्या पेपरला बातम्या ऐकले का काँग्रेसमध्ये आलेत ते. आणि त्याचा भाऊ म्हणतो का तुझे पैसे आम्ही नेताजी बाळाराम तिकडे दिले, म्हणजे चुलत भावाकडे. माझे पैसे असं सरकारच्या नियमात आहे का? नेताजी बाळाराम पाटील द्यायचे पैसा असं सरकार नियमामध्ये आहे का? माझे पैसे मला द्यायला पाहिजेत. माझे पैसे माझ्या चुलत सख्खे भावाकडे द्यायचे यांना आहे, ऑलरेडी नाही. पुढचा टाइम संपला गेला. मला न्याय मिळावा आणि त्या बिल्डरला मी आव्हान केलेलं आहे का या जमिनीमध्ये तू काम करून दाखव, तुझी हिंमत असेल तर मी सोडणार नाही, शेवटपर्यंत सोडणार नाही अशी माझी हिंमत आहे. आणि मी आत्महत्या करायचं बात नाही करीत. मी आत्महत्या काय करणार आहे? माझे बापाची जमीन आहे ती. तुझ्या बापाची जमीन नाही बिल्डरच्या, दलालांची बापाची जमीन नाही.